रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग टेक्निशियन सेकंड इयर या वर्षात शिकत आहोत। आज तर आम्ही जे प्रात्यक्षिक दिलेलं आहे ते डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर वायरिंग हे प्रात्यक्षिकाचे नाव आहे। डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर वायरिंगचे आम्ही मॉडेल तयार केलेलं आहे, जेणेकरून जे न्यू बॅचेस येणार आहेत त्यांना हे मॉडेल ओळखण्यास मदत होईल आणि यातील जे पार्ट्स आहेत त्यांची माहिती आम्हाला प्रत्यक्ष डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरमध्ये पार्टची नावे डोअर स्विच, कॅबिनेट लॅम्प, थर्मोस्टॅट इथे आपण कॉम्प्रेसर बघू शकत नाही म्हणून बल्ब लावलेला आहे। कॉम्प्रेसरला पीटीसी वेगळी आणि ओएलपी जोडलेला आहे। याची पुढील माहिती क्वेश्चन नंतर हे मॉडेल आहे सिंगल फेज 230 वोल्ट एसी सप्लायवर चालते। त्यानंतर ते पुढील फेज सप्लाय हा थर्मोस्टॅट मार्फत रिलेला दिला जातो। रिले कडून ओएलपी मार्फत कॉम्प्रेसरला दिला जातो। तसेच थर्मोस्टॅटच्या अगोदर तो डुअल स्विच मार्फत कॅबिनेट लॅम्पला दिला जातो। त्यानंतर न्यूट्रल सप्लाय हा कॅबिनेट लॅम्प आणि त्यानंतर डायरेक्ट रिले मार्फत कॉम्प्रेसरच्या स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगला दिला जातो। न्यूट्रल सप्लाय हा अनुक्रमे कॅबिनेट लॅम्प आणि कॉम्प्रेसरच्या कॉमन टर्मिनलला दिला जातो। यापुढील कार्यपद्धती मी सांगतो। माझं नाव ओंकार करकर आहे। सिंगल फेज 230 वोल्ट एसी सप्लायवर चालणारा हा प्रोजेक्ट पहिला याचा सप्लाय हा थर्मोस्टॅटला दिला जातो। थर्मोस्टॅटमधून तो कॉम्प्रेसरला जातो। थर्मोस्टॅटचे काम आहे हा जो सेन्सर आहे तो सेन्सर इव्हॅपोरेटरच्या कॉइलला खालच्या साईडला लावलेला असतो। ज्यावेळी इव्हॅपोरेटरमध्ये हा सेट केलेले टेम्परेचर येते त्यावेळी हा थर्मोस्टॅट कट ऑफ होतो आणि कॉम्प्रेसरला जाणारा सप्लाय बंद केला जातो। त्यामुळे इव्हॅपोरेटरमध्ये जो फायबर या सिस्टीमचा आपण दोन प्रकारे उपयोग करू शकतो। थर्मोस्टॅट मधून खाली एक लाल नॉब लावलेला असतो, त्यामधून जर आपण डिफ्रॉस्ट करू शकतो किंवा सिस्टीम पूर्ण बंद करून पण आपण हा डिफ्रॉस्ट करू शकतो। हा डुअल स्विच आहे 230 वोल्ट एसी सप्लायच्या थर्मोस्टॅटला जातो। त्याच्या अगोदर हा डुअल स्विच लावलेला असतो, त्यातून हा कॅबिनेट लॅम्प लावलेला असतो। ज्यावेळी आपण रेफ्रिजरेटर मधला काही पदार्थ काढायचा असेल तर डुअल स्विचच्या मार्फत आपण तो बघू शकतो। कॅबिनेट लॅम्प जो पेटतो त्यामुळे आपल्याला ते समजण्यास मदत होते। आता ही सिस्टीम आम्ही तुम्हाला चालू करून दाखवतो। ही सिस्टीम चालू केल्यानंतर इथे पहिला डोअर स्विच चालू दिसतोय, म्हणजे आपला डोअर ओपन आहे असं आपण समजा। ज्यावेळी डोअर बंद केला जातो त्यावेळी कॅबिनेट लॅम्प बंद होतो। त्याच प्रकारे कॉम्प्रेसरला थर्मोस्टॅट मार्फत प्रवाह गेल्यानंतर स्टार्टिंग वाइंडिंग काही वेळानंतर बंद होते व कॉम्प्रेसरचा प्रवाह हा रनिंग वाइंडिंग वरती चालू राहतो। अशा प्रकारे ही सिस्टीम कार्य करते। धन्यवाद।